मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग गट ड आणि गट क च्या जवळपास 11,000 जागा ज्या आहेत त्या निघाल्या होत्या। त्यामध्ये गट ड च्या 4,010 जागा आहे आणि गट क च्या जवळपास 7,000 जागा आहे। तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अमरावतीचा कट ऑफ नेमका किती जाणार आहे। तर मित्रांनो, अमरावतीमध्ये गट ड च्या जवळपास जे आहे त्या मित्रांनो अमरावतीमध्ये 162 एवढ्या भरपूर जागा होत्या, त्यामुळे अर्धसुद्धा अमरावतीमध्ये भरपूर आलेली आहे। तर खूप साऱ्या मुलांचे कमेंट आले होते की सर अमरावतीचा कट ऑफ जो आहे त्यावर व्हिडिओ बनवा आणि नेमका अंदाजित कट ऑफ काय राहणार आहे तो सांगा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अमरावतीच्या गट ड आणि गट क साठी अंदाजित कट ऑफ जो आहे तो माहीत पडणार आहे। ओपन, EWS, OBC, ST आणि सर्व प्रकारच्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ बघायला मिळेल। तर मित्रांनो, त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते। तर बघा मित्रांनो, आता रिझल्ट जो आहे तो लवकरच लागणार आहे। सेकंड रिस्पॉन्स शीटसुद्धा येणार आहे। नॉर्मलायझेशनने तुमचे मार्क्ससुद्धा वाढणार आहे। त्यामुळे मित्रांनो, कमी मार्क जरी असेल तुम्हाला तरी तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही। तिथे 10 ते 15 मार्क तुमचे वाढू शकतात। तर मित्रांनो, या ठिकाणी ओपनसाठी सेफ स्कोर असू शकतो। मित्रांनो बघून घ्या, ओपनसाठी जर तुमचे मित्रांनो 160 ते 170 या रेंजमध्ये जर तुमचे मार्क येत असेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ओपनसाठी सेफ आहात। त्यानंतर मित्रांनो, EWSसाठी तुमचा स्कोअर या ठिकाणी ओपनपेक्षा थोडेसे 4-5 मार्क कमी राहील, म्हणजे समजा 156 ते 160 या रेंजमध्ये तुम्हाला EWSचे मार्क असायला हवे। त्यानंतर OBCसाठी सुद्धा मित्रांनो 156 ते 160 या रेंजमध्ये मार्क असायला हवे। त्यानंतर SCसाठी मित्रांनो SCसाठी 150 ते 158 या रेंजमध्ये तुमचे मार्क यायला हवे, तेव्हा तुम्ही सेफ होऊ शकता। त्यानंतर STसाठी मित्रांनो 148 to 155 या रेंजमध्ये मार्क असेल तर तुम्ही SC/STसाठी सेफ आहात। त्यानंतर NTसाठी मित्रांनो 158 to 165 या रेंजमध्ये तुम्हाला मार्क असायला हवे। त्यानंतर मित्रांनो, वुमनसाठी या सर्व कट ऑफमधून तुम्ही 7 ते 8 मार्क कमी करून घ्या, तर वुमनचा कट ऑफ तुम्हाला माहीत पडून जाईल। त्यानंतर मित्रांनो, पदवीधर, अंशकालीन, एक्स सर्व्हिसमॅन, प्रकल्पग्रस्त यांच्या कट ऑफ जे आहे त्या खूप कमी राहणार आहे, कारण की संख्या त्यांची कमी आहे। त्यांचा कट ऑफ जो आहे मित्रांनो तो 110 ते 120 या रेंजमध्येच येऊन थांबणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अजून तुम्हाला कोणत्याही जिल्ह्याच्या कट ऑफ हवे असेल तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा, तुमचे मार्क्स वगैरे सर्व माहिती सांगा, तुम्हाला त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न केला जाईल। तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।